अगो सखू, काय झाले? तू इथे कशी आलीस? नाना आईला ओरडत स्वयंपाक घरात घेऊन गेलेत. तिला बरं वाटत नाहीये, तू चल घरी. उमा ते मी निघते. मी पण येते. नाही नको, मी बघते घरातले. तू बाळकृष्ण दाराला गळ घाल की सोनपूर गावातल्या लोकांना मदत कर म्हणून. चल सखू. सावकाश सावकाश सावकाश. हळूहळू कामाला सुरुवात केलीत की आजारपण जाईल तुमचे. बसा. हो, काम हेच औषध आहे तुमचे. होय ग बाई राधे, बसवत नाहीये तुला, पण कोणी ऐकणार नाही तुझे या घरात. बघ कसे करायचे ते. नाही, मी हात लावला स्वयंपाकाला तर अन्न वाया जाते ना घरातले. तू सुगरण, कावेरी काकू सुगरण, मी वाईट, मी जाते. तुळशी जवळ जाऊन बसते. करा काय करायचं असेल ते. तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही कामात रमलात की दुःखातून बाहेर पडाल. मी वयो आणि सखूला तुमच्या मदतीसाठी पाठवतो. आई आई आई. अहो, मी तरी काय करू? बापू ऐकतच नाहीयेत. आणि मलाही असे वाटते की तुम्ही जितक्या पडून राहाल तितक्याच खचाल. आणि तुम्ही खचलात तर आम्हीही खचू. नाही, तुम्ही अशा आजारी पडलेल्या निजलेल्या मला नाही आवडत. मी तुम्हाला सतत काम करताना पाहत आलोय. जमेल, नक्की जमेल. हळूहळू सुरुवात करा. आईला काम करायला लावताय? नाना, राग आलाय मला तुमचा. हे बघा, सखू आणि बयो सुद्धा आल्यात तुमच्या मदतीला. हो हो, आम्ही आहोत ना. नाना, तुम्ही जा. आई सगळा स्वयंपाक करेल, अगदी छान. नाना, आम्ही आहोत इकडे. कुणी आहेत माझी बाळ. करा करा, आईला छान मदत करा. आई, उठ. आई सोडते. तुम्ही जा, मी करते. आई, तुला नाही होणार ग. बयो, आई, आई तू काही करू नकोस. काही म्हणजे काहीच नको करूस. तू फक्त मला सांग, मी करते. अगो कशाला बयो, मी करते. आई अगं थांब. तू इथे बसून राहा बघू. आई, आणि तुला असं वाटत असेल की मला त्रास होईल, तर तसं नाहीये ग. मलाही शिकायचंच आहे, सखूलाही शिकायचंय. तू फक्त सांग आम्हाला. राहू द्या तुम्ही, मी करते बघू. आई अगं आई 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 सखू पाणी आण. आई 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 काय झालंय? मला बरे वाटते, मी करते. अगं आई नको ना. आई पाणी पी. पाणी पी. आई, हे घे, मधाचं चाटण घे, म्हणजे तुझा खोकला बरा होईल. काय झाले? एवढ्या तातडीने बोलवलेस? आज खूप दिवसांनी सूर गवसल्यासारखे वाटते. मी आहे असे वाटते आहे आज.
भरकटलो होतो, पण बयोने माझ्या डोळ्यात अंजन घातले. उमा येत नाही, उमा येत नाही म्हणत मी माझ्या ध्येयापासून दूर गेलो होतो. जोगांनी माझ्या आईला मदत केली, मी शांत झालो. पण आज बयोच्या शब्दांनी मला जाग आली. हो, खूप हुशार आहे यशोदा. तिने मलाही दृष्टी दिली की ठरवलेले काम इथे राहून सुद्धा होऊ शकते. पराक्रम करण्यासाठी पुण्याला जायची गरज नाही. अगदी बरोबर. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे सदा. कोणती? आगरकर म्हणतात ते खरंय. आपण सरकार विरोधात लढण्याऐवजी लोकांना सक्षम करण्यासाठी लढले पाहिजे. आपल्या हुशारीचा असा वापर करू. हो, तू आणि यशोदा मला सांगा काय करायचे, आपण करू. चालेल. आई, तू नको करूस हे. तुला बरे वाटत नाहीये ना, मग तुला हे जमणार नाही. तू फक्त शांत बस आणि बयोताईला काय सांगायचे ते सांग. हो हो, बरोबर आहे. आई, तू फक्त मला सांग, तू काही करू नकोस. अगो सखू, आईला नको लाव. आईला बरे नाहीये ना, जा बस कामाला. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. ला 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 ला. आई, तुला काहीतरी सांगायचे आहे. बोल ना. यशोदेने त्र्यंबक आजोबांना सोनपूर गावाची अवस्था सांगितली आणि विचारले की आपण शेतसारा घेतो, मग त्या गावाला मदत करायला नको. आले हो, सारे रामायण कानावर आले माझ्या. सोनपूरवाल्यांना पाण्याचे नियोजन शिकवायचे असे त्र्यंबक आजोबांच्या मनाने घेतले आहे.
त्यामुळे मलाही काम करण्याची संधी मिळेल. आई, तो माझा मित्र नाही का जो आजोबांकडे स्वयंपाक करतो? हा, त्यास ज्ञान आहे या सगळ्या गोष्टींचे. हो, होय, आम्ही दोघंही त्या गावात जाऊन काम करणार आहोत. म्हणजे त्या गावात पाऊस पडतो, पण तिथल्या लोकांना पाण्याचं नियोजन करता येत नाही. खरे सांगू का, यात तुझे वडील आणि यशोदेचे बापू आजोबा हे दोघे फार हुशार आहेत. पण मामनजींचे आणि तुझ्या वडिलांचे काहीतरी बिनसले आहे. तेव्हा मला अगदी सांगून गेलेत हो, सोनपूर गावास मुळीच मदत करणार नाही. अरे देवा, मग काय, आता शंकर बापूंची मदत घ्यावी लागेल तुम्हास. छे छे, हे म्हणजे आपणच वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखे आहे. ते कोण करणार? आहे खरे, पण यशोदेस सांग, ती नक्की काहीतरी शक्कल लढवेल. थांबा जरा, हुरळून जाऊ नका. आधी कळू तर दे हे सगळे कसे झाले ते. बयो, जा बघू, जनार्दनाला बोलवून आण. त्याला चव घेऊ दे. खादाडे म्हणून उत्तम कळते त्यास. बापू आणि तुझ्या नानांसमोर जाण्याआधी स्वयंपाक कसा झालाय हे समजू दे त्याला. माझ्या तोंडास काही चव नाही, कळले तर पाहिजे ना हे सगळे कसे झाले ते. हो, नाही तर दुर्वास पुन्हा चिडतील. महादेवा, असे नाही बोलू रे. अहो, क्षमा करा, मला यशोदेशी थोडे बोलायचे होते म्हणून आलो. येऊ का? हो, या ना, बसा. आई, सदा दादालाच बघू दे ना चव. हो हो, तुम्हीच सांगा चव. कसली चव? आईने सांगितल्याप्रमाणे आम्ही मुलांनी केलाय स्वयंपाक. आम्ही स्वयंपाक केला, आम्ही स्वयंपाक केला, आम्ही स्वयंपाक केला. मुलांनो, थांबा जरा, शांत राहा. बरे का, आज सगळे आम्ही केले आहे. आईला बरं नाही ना? असे होय, बरे बघतो. काय झाले? आवडले नाही का? छान झाले असेल. झाले असेल म्हणजे छान लागेल जर सगळ्या पदार्थांमध्ये मीठ असेल तर. मी केलता कसे झाले सांगा पाहू. बरे. सांगा ना कसे झाले. आमच्या सखूबाईंसारखे गोड झाले आहे. इस अरे
ऐकलं का? शेवटी ज्याची आपल्याला भीती होती ना तेच झालं बघा. रघुनाथाने आपले दात कधीच दाखवले होते. तो काय गोदेच्या ओंजळीनंच पाणी पितो. पण नारायणाकडनं ही अपेक्षा नव्हती. हा खरंच सांगते. तसा तसा तो हेकटच आहे. एकदा ठरवले की ठरवले, मग कोणाचेही तो ऐकणार नाही. सख्खे नव्हे ते आपल्या पोटचे, पण मायेची नाळ पक्की आहे असे वाटत होते. तीही तुटली. खरं सांगू का, आता आपण निवृत्त होणे हेच बरोबर आहे. मुलांची बोलणी ऐकत खास घशाखाली नाही उतरणार. नको. आपल्या कष्टाचं खातोय आपण. ते काही बोलतील. त्यांची अक्कल आहे सध्या ढगात. जमिनीवर आली की येतील चुकलो चुकलो म्हणत. मुलांच्या या असल्या बोलण्यानं आपण खचून गेलो ना कावेरी, तर एक दिवस हाताला धरून घराबाहेर काढतील आपल्याला. तुम्ही शांत राहा. नका मनाला लावून घेऊ. हो, मुले कृतघ्न निघाली म्हणून हातपाय घालणाऱ्यातला मी नव्हे, आणि कुणीच तसे करू नये. आपल्या जीवावर आहोत आपण. आणि माझ्यात रग आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याचं काही एक कारण नाही. आता हातपाय चालेन असे झाले तेव्हा बघू. पण आता या सोनपूर गावाच्या बाबतीत मी मागे हटणार नाही. नारायणाने अंग काढून घेतले काय हरकत नाही. त्या शंकर बापूला पटवेन, पण माघार घेणार नाही. काय म्हणतो स्वयंपाक? आज काही तक्रारी नाहीत का? शेवटी राधेने केलाय म्हणे. बरे झाले ना सगळे? मध्ये मध्ये कशाला तोंड चालवत होतात? सुखाने जेवतोय ते पाहत नव्हते का? स्वतःचे सुख तेवढे बघा. आज राधाच्या हाताला जरा जास्तच चव आली होती. काय नारायणा? हो. एवढा उत्तम स्वयंपाक मी बऱ्याच वर्षांनी चाखला. बऱ्याच वर्षांनी म्हणे. प्रत्येक गोष्टीत अतिरेक. नाही हो, ह्यात माझे काही श्रेय नाही. सगळा स्वयंपाक भयोने केलाय. तिने केले हो सारे. मी फक्त सांगत होते. वा वा वा, एरवी नाना उपद्व्याप करते ही बयो, पण स्वयंपाकाचे काही मनावर घेत नव्हती हो. पण आज घेतले. मुलींना उत्तम रांधता यायला हवे.
जमले तुला बयो, जमले हो. बोल काय बक्षीस देऊ? बापू, पाटील काकांचे सोनपूर गाव आपल्या गावासारखे हिरवे कंच करायचे आहे. पाण्याचे नियोजन कसे करायचे ते शिकवायचे आहे त्यांना. सारे म्हणतात की हे बापू परचुऱ्यांशिवाय दुसरे कोणी करू नाही शकत. तर बापू तेवढे कराल का तुम्ही?